तर महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। महाराष्ट्रात 96 लाख बोगस मतदार आहेत असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलाय। यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं। राज ठाकरे यांनी पुरावे द्यावेत, निवडणूक आयोग कारवाई करेल असं मंत्री देसाई यांनी म्हटलेलं आहे। आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। अशा निवडणुका होणार आपल्या देशात। मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे, कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं। माननीय राज ठाकरे साहेब नेमकं काय बोलले खरंच मी आज दिवसभर पाहिलेलं नाही, पण समजा माननीय राज ठाकरे साहेबांचा असं काही आक्षेप असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किती म्हणला लाख तुम्ही 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये समावेश केले, तर बघा त्याला काहीतरी एव्हिडन्स दिला पाहिजे, पुरावा दिला पाहिजे। नुसतं मला येईल मनाला तो आकडा मी सांगायचा एवढे लाख मतदार वाढवले, तुमच्याकडे पुरावा असेल तर द्या, चुकीचं असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल, नसेल चुकीचं तर नाही करणार।